हा इथे काय करतोय? जयंत, जयंत, इथे काय करतोयस? जानू, काय झालं? जयंत, अरे केव्हापासून आवाज देते मी तुला. घरात पण शोधत होते, बघितलं तर तू इथे उभा आहेस. काय झालं? इथे काय करतोयस? अगं एक इम्पॉर्टंट कॉल करायचा होता. उद्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे ना, तर त्याचं खूप प्रेशर. त्यात नेमकी आतमध्ये रेंज फ्लक्च्युएट होते, म्हणून इथे थांबून कॉल करतोय. बरं, पण मग झाला ना कॉल? एक झालाय, अजून एक राहिलाय. तो झाल्यावर मी येतो ना आत. तू पुढे. ठीक आहे, ये पटकन. भावना, बाळा ऐक ना. हनी, तुझं सामान कुठे? मी घेऊन येतो ना. कुठे ठेवलेस? हरीश, मी या घरी परत नाही आलीये. सिंचना बाळा, सिंचना बाळा, हे बघ, आत्ता जे काही घडलं त्याने तुझ्या कुटुंबालाही मानसिक त्रास झाला असणार, कळतंय मला. आणि त्यांची काळजी घ्यायला तू तिथे थांबलीस असा समज आहे माझा. नाही, तुला आणखी तिकडे थांबायचंय, थांब. आम्ही तुला नाही म्हणणार नाही, पण तिकडे थांबण्यामागचा हेतू हाच असेल अशी अपेक्षा आहे माझी. हे बघा आई, आज मी तुम्हाला क्लिअरलीच सांगते, मला भावनाताईचा खूप राग आलाय. सिद्धूने जे काही केलंय ना, त्यामुळे आमचं पूर्ण घर डिस्टर्ब झालंय. आणि तसंही माझी ह्या घरात येण्याची अजिबात इच्छा नाहीये. आई, तुम्हाला माहित होतं ना मी ह्या लग्नाच्या अगेन्स्ट आहे म्हणून. मग लग्नाला परमिशन देण्याआधी तुम्ही सगळ्यांनी मला का नाही विचारलं, का नाही सांगितलं? त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांचाच राग आलाय, आणि खास करून भावनाताईचा. तिचं लग्न कुठेच जमत नव्हतं, म्हणून तिने सिद्धूला अशा प्रकारे अडकवून ठेवलंय, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. सिंचना, अगं काय बोलतेस तू बाळा? देवा, का माझ्या भावानाच्या आयुष्याशी खेळ खेळतोयस? प्रत्येक वेळी तिच्या लग्नाचं स्वप्न दाखवतोस आणि प्रत्येक वेळी ते स्वप्न धुळीत मिळवतोस का? आणखीन किती काळ आम्ही त्या दिवसासाठी झुरत राहायचे? नाही, आता तूच मदत करणार आहेस माझी. जोपर्यंत माझ्या भावनाचं लग्न तू लावून देत नाहीस ना, तुला पाण्यात ठेवणार आहे मी. हो.
माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला शिक्षा कर, माझ्या भावनाला नाही. आता काही कर आणि तिचं लग्न सांगितलं लावून दे, त्याशिवाय इथून उठणार नाहीये मी. माझ्या भावनाचं लग्न लावून दे. देवा, हात जोडते, पदर पसरते तुझ्या समोर, माझ्या भावनाचं लग्न होऊ दे. श्रीनिवासराव, वहिनी, मला माहिती आहे माझ्याकडून, माझ्या आईकडून तुम्ही सगळे खूप दुखावलेले आहात. सभेत घडलेल्या प्रकरणामुळे आपल्या दोन्ही घरात तणावाचं वातावरण होतं. त्यात आमच्याकडून एखादा जास्तीचा शब्द बोलला गेलेला असेल तर आम्हाला माफ करा. पण आम्हाला तुमचं म्हणणं पटलंय की शेवटी मुलांच्या सुखापुढे आपण आपल्यात असलेले हेवे दावे मागे ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच मी आज इथं सिद्धिराज आणि भावनाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आलोय. खरंच